नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आशिष ठेंगरे आहे. मागल्या 15 वर्षापासून मी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो इंग्रजी या विषयासाठी. तर तुम्ही बघू शकता ह्या 2 माझ्या बुक्स प्रसिद्ध झालेल्या आहेत. एक आहे इंग्लिश इज स्कोरिंग. ही IBPSसाठी आहे, ज्याच्यासाठी आपण बघतो की बँकिंगचे एक्झाम्स असतात किंवा इन्शुरन्स. तर त्याच्या व्यतिरिक्त सरळ सेवेच्या बऱ्याचशा एक्झाम्स आहेत, ज्याच्यासाठी IBPS ही बॉडी एक्झाम कंडक्ट करते. आणि ही दुसरी पुस्तक आहे जिचं नाव आहे इंग्लिश स्कोर बूस्टर. तर ही पुस्तक आहे TCS पॅटर्नसाठी, ज्याच्यामध्ये आपण बघू शकतो SSC, CGL झालं, CHSL झालं. याच्या व्यतिरिक्त तुम्ही IBचे एक्झाम्स बघता किंवा सरळ सेवेच्या पण बऱ्याच भरती बघतो आपण, ज्याच्यामध्ये TCS पॅटर्नने आपल्याला काही क्वेश्चन्स बघायला मिळतात. तर बघा, आजचा आपला हा जो व्हिडिओ आहे हा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे त्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांच्या मनामध्ये इंग्रजीबद्दल विविध प्रकारचे प्रश्न आहेत, की इंग्रजीला आपण कसं चांगलं करायचं, इंग्रजीमध्ये स्कोर लवकरात लवकर ॲक्युरेटली आणि क्विकली इंग्रजी कसं सॉल्व्ह करायचं हे आपण आज बघणार आहोत. तर आपण आज बोलतोय मित्रांनो सरळ सेवा भरती, ही जी 2026 ची आपल्याला दिसते. याच्यामध्ये सगळ्या एक्झाम्स लिहिल्यात मी. तलाठी आहे, ग्रामसेवक आहे, याच्या व्यतिरिक्त आरोग्य सेवक आहे, कृषी सहाय्यक आहेत. अशा अनेक एक्झाम्स आपण ह्या पण एक्झाम बघू शकतो. आता ही सगळी यादी दिलेली आहे ह्या सगळ्या परीक्षांची, जी सरळ सेवेअंतर्गत होते. तर याच्यामध्ये मुलांसाठी आपण बघतो काय, तर इंग्रजी हा विषय खास करून आपल्या विदर्भातल्या विद्यार्थ्यांसाठी फार मोठी डोकेदुखी बनलेला आहे. आणि त्यांना ते कळत नाही की इंग्रजीचा अभ्यास सुरू कसा करायचा. प्रश्न हा मोठा आहे विद्यार्थ्यांसाठी, की इंग्रजीची सुरुवात कशी करायची, व्होकॅबनी सुरुवात करायची की ग्रामरनी सुरुवात करायची. मग त्यांना वाटतं की ग्रामरनं सुरुवात केली तर मग व्होकॅब कुठून करायची, कुठले शब्द करायचे. आपण ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज इथं देण्याचा प्रयत्न करणार आहोत. मूळ मुद्दा काय आहे विद्यार्थ्यांनो, इंग्रजी हा जो विषय आहे याच्यामध्ये विद्यार्थी बऱ्याचदा चूक काय करतात, की याला एखाद्या सब्जेक्ट प्रमाणे ते बघतात. सब्जेक्ट प्रमाणे म्हणजे कसं, बघा मॅथ्स असलं तर तो एक सायन्स सारखा प्रकार आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला एक्झॅक्ट सायन्स दिसतं. मग त्याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन्स आपसुकच कळतात, की 2 × 2 झालं तर ते 4 आहे. त्याच्यामध्ये आपल्या मनामध्ये दुसरा प्रश्नच येत नाही, की असं होणार तसं होणार. तर त्याला म्हणतो आपण एक्झॅक्ट सायन्स. बरं, जीके बद्दल काय आहे, तर पोरं असा विचार करतात, की आपण ते जेवढं जमतं तेवढं आपण लक्षात घेऊया, पाठांतर करूया आणि पाठांतर करून त्यांना वाटतं, की आपण याच्यामध्ये चांगलं काही करू शकतो. बरं, जेव्हा प्रश्न इंग्रजीचा येतो तेव्हा कुठेतरी प्रॉब्लेम येतो. मग त्यांना कसं वाटतं, की इंग्रजी लवकरात लवकर आपण चांगलं कसं करायचं. तर त्याच्यासाठी तुम्हाला एक पहिली गोष्ट सांगतो, ती फार महत्त्वपूर्ण आहे. इंग्रजीकडे ना तुम्ही एक भाषा म्हणून बघा, विषय म्हणून बघू नका. आता बरेच विद्यार्थी काय चूक करतात माहिती आहे का, त्याला एखाद्या सब्जेक्ट प्रमाणे घेतात. म्हणजे कसं, ते बरोबर त्या पर्टिक्युलर जी काही परीक्षा झाली त्याचे ते प्रश्न काढणार, त्याच्यातले इंग्रजीचे ते काही क्वेश्चन्स बघणार आणि मग दुसरी कुठली एक्झाम असली की मग परत त्या विषयाचे ते पुस्तक घेतात. पण इंग्रजीला समजा तुम्ही भाषा म्हणून बघितलं तर काय होईल, तुमच्या दैनंदिन आयुष्यामध्ये जे काही तुम्ही वाचता इंग्रजीमध्ये त्याला तुम्ही तुमचं स्टडी मटेरियल बनवू शकता. हा त्याचा फरक पडतो इंग्रजीकडे भाषा म्हणून बघितलं तर. आता आपण याच्यामध्ये बघूया, की इंग्रजीमध्ये काय कंपोनंट्स आहेत, की जे आपल्याला चांगलं करायचं आहे, लवकरात लवकर इंग्रजी चांगलं करायला. सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे व्होकॅब्युलरी, ज्याला आपण म्हणतो शब्दसंग्रह. व्होकॅब्युलरीवरतीच तुमचा ग्रामर बिल्डअप होतो. आणि हे आता मी प्रूव्ह पण करणार आहे एका क्वेश्चनमध्ये तुम्हाला. याच्या पुढल्या स्लाइडमध्ये तो क्वेश्चन पण आपण डिस्कस करूया. तर बऱ्याचदा काही काही जण काय म्हणतात, की व्होकॅब्युलरी अगोदर नाही करायची असते, अगोदर आपण ग्रामर करायचं असतं, हे करायचं असतं, ते करायचं असतं. हे अजिबात भ्रम पसरवणार आहे. बघा, कुठल्याही आपलं भाषेतला समजा ग्रामर म्हटलं तर ते ग्रामर कशावरती उभं असतं, ते नेहमी शब्दांवरती असतं. कारण शब्द समजला. आता बघा, हा एक शब्द लिहिलाय मी, समन्स, बरोबर. आता हा समजा शब्द तुम्हाला माहितीच नाहीये, तर मग तुम्ही हे ठरवणार कसं, हा एकवचनी आहे की अनेकवचनी आहे. मग याच्यानंतर हा आपल्याला प्रश्न येतो, याच्यानंतर इज लावायचं की आर लावायचं. आता साहजिकच ज्यांना हा शब्द माहित नसेल त्यांना काय वाटेल, की हा समन्स, कारण याला यस लागलेला आहे, तर त्यांना वाटतं की हा प्लुरल आहे. मग ते काय करतात, आर म्हणून त्याचा वर्ब निवडतात. परंतु हा अजिबात चुकीचा आहे. कारण हा समन्स जो शब्द आहे हा सिंग्युलर वर्ड आहे. याचा प्लुरल काय होतं, समन्सेस. मग आपण काय बघितलं, जेव्हा आपण ग्रामरची समज बघतो तर त्याच्यामध्ये काय होतं, व्होकॅब्युलरी जोपर्यंत आपल्याकडे चांगली व्होकॅब्युलरी नाही आहे तोपर्यंत आपण ग्रामर चांगलंच करू शकत नाही. आणि आपण हे बघूया, की जेव्हा ग्रामर आणि व्होकॅब्युलरी ह्या दोघांचं एक चांगला कॉम्बिनेशन बनतो ना, तेव्हा ऑटोमॅटिकली आपलं कॉम्प्रेन्शन बनतं. कॉम्प्रेन्शन म्हणजे तुम्हाला माहित असेलच, अंडरस्टँडिंग. तर अंडरस्टँडिंगचा बेस काय आहे, ग्रामर आणि व्होकॅब्युलरी. ते कधी करायचं आपल्याला, सोबतच, वेगळं वेगळं करायची गरज नाही. आता याचा एक एक्झाम्पल बघूया. आता मी याच्यामध्ये लिहिलंय, रणजित अनलाईक विशाल इज नॉट व्हिट्युपरेटिव्ह. आता हा समजा आपल्याला एक सेंटेन्स दिलाय आणि आपल्याला हा समजून घ्यायचा आहे.
तर याच्यामध्ये आपण बघूया की व्होकॅब्युलरी आणि ग्रामर याच्यामध्ये मग कॉम्प्रिहेन्शन कसा रोल प्ले करतो. आता सगळ्यात मोठी पोरांना अडचण काय दिसेल माहिती आहे का ह्या वाक्यामध्ये, त्यांना हा जो शब्द आहे हा एक भयंकर शब्द वाटतो. त्यांना वाटतं की व्हिट्युप्रेटिव्ह मला शब्दच माहित नाही तर मला हे कळणार कसं. म्हणजे आपण काय बघितलं की आता आपली व्होकॅब्युलरी याच्यामध्ये कमी पडलेली आहे, तर आपल्याला हा सेंटेन्स अजिबात समजत नाहीये, बरोबर. बरं, आता मी तुम्हाला सांगितलं की याचा अर्थ अब्युझिव्ह होतो, म्हणजे शिवीगाळ करणारा म्हणतो आपण, ज्याचा जो फाऊल माउथ आहे, जो चांगला बोलत नाही, शिवीगाडी वापरतो असा माणूस. आता हा व्हिट्युप्रेटिव्ह आहे, शिवीगाडी करणारा, तर याचा मी तुम्हाला अर्थ सांगितला अब्युझिव्ह आहे, है ना. आता हे सांगितल्यावर परत काही प्रश्न येतो की रणजित अनलाईक विशाल इज नॉट व्हिट्युप्रेटिव्ह. मग याच्यामध्ये बघा व्हर्ब आलाय. मग आपल्याला आता काय शोधायचं आहे की याचा सब्जेक्ट काय आहे. म्हणजे ग्रॅमरवरती गोष्ट आली. म्हणजे आपण हे जे म्हणतोय की व्होकॅब्युलरी आणि ग्रामर हे सोबत चालतात. आता एक छोटंसं जरी वाक्य आपण बघितलं त्याच्यामध्ये आपल्याला काय कळतंय, जोपर्यंत व्होकॅब्युलरी आणि ग्रामरचा परफेक्ट कॉम्बिनेशन नाही आहे तोपर्यंत आपल्याला अंडरस्टँडिंग होणार नाही. मग आता ज्यांना हे कळतं की हा ग्रामरचा आपण विषय आपण समजा याच्यामध्ये बघितला तर काय होतं की हा रणजित आहे, हा सब्जेक्ट आहे, बरोबर, म्हणजे हा कर्ता आहे. हा अनलाईक काय तर हा प्रेपोजिशन आहे. आणि प्रेपोजिशन नंतर येणारा जो नाऊन असतो साहजिकच तो ऑब्जेक्ट असतो. मग हा विशाल काय आहे, ऑब्जेक्ट आहे, बरोबर. आणि हा इज आहे, हा वर्ब आहे. मग हा वर्ब कुणाचा आहे तर याचा सब्जेक्ट काय आहे, याचा कर्ता काय आहे, रणजित. मग रणजित बद्दल बोलतोय आपण, इज नॉट व्हिट्युप्रेटिव्ह, म्हणजे रणजित शिवीगाळ करणारा नाहीये. कुणासारखा, विशाल सारखा. म्हणजे याच्यामध्ये आपण सिलॉजिझम पण बघू शकतो. याच्यामध्ये दोन अर्थ निघतात बघा, की रणजित हा शिवीगाळ करणारा नाही आहे, याच्या अर्थी आपल्याला हे पण कळतं की हा जो विशाल आहे हा व्हिट्युप्रेटिव्ह आहे. कळलं तुम्हाला. म्हणजे व्होकॅब्युलरी आणि ग्रामर हे सोबतच चालतात, हे वेगळं वेगळं करायचं नसतं. बरं, आता आपण बघूया की ही जी सरळ सेवा भरती आहे याच्यामध्ये जे काही परीक्षा होतात त्याच्यामध्ये काय काय पॅटर्न येतो इंग्रजीचा. तर बघा, क्वेश्चन पॅटर्न काय आहे, आपल्याला एरर्स येतात, बरोबर. एक स्टेटमेंट दिलेलं असतं, त्याच्यामध्ये एका कुठल्या तरी पार्टमध्ये ग्रॅमॅटिकल मिस्टेक असतं, किंवा सेंटेन्सेस दिलेले असते 2 किंवा 3, त्याच्यामध्ये म्हणतात की कुठल्या सेंटेन्सेसमध्ये एरर आहे किंवा नाही आहे. अशा प्रकारचे वेगवेगळे ते पॅटर्न विचारतात. म्हणजे स्पॉटिंग एरर्स. आपण एवढं समजूया की एरर शोधायचं आहे म्हणजे ग्रॅमॅटिकल मिस्टेक आहे. फिलर्स. आता फिलर्सच्या बाबतीमध्ये आपण बहुधा असं बघतो की एक स्टेटमेंट दिलेलं आहे, त्याच्यामध्ये एक फिल इन द ब्लँक आहे आणि तो आपल्याला ऑप्शन्स त्यांनी दिलेले आहेत, पर्याय दिलेले आहेत, त्याच्यामधनं आपल्याला एक उचित असा शब्द निवडायचा जो ग्रॅमॅटिकली पण करेक्ट असतो आणि कॉन्टेक्स्च्युअली करेक्ट असतो, त्याला आपण म्हणतो फिलर्स. क्लोजेट टेस्ट आपल्याला बघायला बघितलं. आता ती धर्मदाय आयुक्ताची जी एक्झाम झालेली होती तर त्याच्यामध्ये आपण क्लोजेट टेस्ट बघितलं. याच्यामध्ये एक पॅराग्राफ असतो, त्याच्यामध्ये मध्ये मध्ये फिलर्स असतात आणि त्याच्यासाठी आपल्याला पर्याय दिलेले असतात आणि उचित शब्द आपल्याला निवडायचे असतात, बरोबर. मग याच्यामध्ये दोन्हीमध्ये आपल्याला काय कळलं, ग्रामर पण बघायचं आहे, व्होकॅब्युलरी, आपली व्होकॅब्युलरी पण आपल्याला बरोबर करायची आहे. सिनोनिम्स, अँटोनिम्स हे तर एकदम नेहमीचा पॅटर्न बनलेला आहे आपल्या परीक्षेमध्ये, की त्याचा समानार्थी सांगा, त्याचा विरुद्धार्थी सांगा. पण कधी कधी बघा, हा एक महत्वाचा शब्द मी लिहिलाय, कॉन्टेक्स्च्युअली तुम्हाला विचारतात की कुठला वर्ड याचा शब्द सिनोनिम असेल. आता तो पण प्रश्न आपण एक डिस्कस करणार आहोत. बरं, व्हॉइसेस बद्दल बोललं तर आपल्याला माहितीच आहे, ग्रामर आहे, त्याच्यामध्ये ऍक्टिव्हचं व्हॉइस, ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह करा किंवा पॅसिव्ह व्हॉइसचं ऍक्टिव्ह करा, ज्याला आपण कर्मणी आणि कर्तरी प्रयोग म्हणतो. नरेशन म्हणजे काय, डायरेक्ट स्पीच आहे, इनडायरेक्ट स्पीच आहे. पॅरा जंबल पण विचारतात, एबीसीडी किंवा PQRS अशा पॅटर्नमध्ये, किंवा 1 2 3 4, मग ते जंबल्ड असतं, मग आपल्याला ते रिअरेंज करावं लागतं. पॅरा जंबलमध्ये समजा तुम्ही ग्रामर वापरलं तर तुमचे ॲक्युरेटली क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचं हा जो तुमचा रॅशिओ आहे नक्कीच वाढेल. बरं, सेंटेन्स कंप्लिशन पण येतं. आता धर्मदाय आयुक्ताची आपण परीक्षा किंवा त्याचा पेपर तुम्ही बघितला असेल किंवा परीक्षा दिली असेल तर तुम्हाला कळलं असेल की एक त्यांनी पॅराग्राफ दिला होता आणि त्या पॅराग्राफमध्ये असे सेंटेन्सेस दिले होते आणि मध्येच एक फिलर दिला होता, एक सेंटेन्स. आणि मग विचारलं होतं की याच्यामध्ये एक सेंटेन्स तुम्हाला भरायचा आहे जेणेकरून हा पॅराग्राफ पूर्णपणे एक ॲप्रोप्रिएट पॅराग्राफ बनेल. तर तो आपल्याला पूर्णपणे एक वाक्य निवडायचं होतं, म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो सेंटेन्स कंप्लिशन. आणि रिडिंग कॉम्प्रिहेन्शन पण आपल्याला बघायला मिळतं, ज्याच्यामध्ये एक पॅसेज येतो आणि त्याच्या आधारावरती काही क्वेश्चन दिलेले असतात. तर बघूया. बघा, आपण आज हे बघण्याचा प्रयत्न करणार आहोत की आपल्याला इंग्रजीत लवकरात लवकर स्कोर करायचं असेल तर आपल्याला व्होकॅब्युलरी आणि ग्रामर याचा चांगला कॉम्बिनेशन आणि मग कॉम्प्रिहेन्शन कसं डेव्हलप करायचं आहे. तर आता एक क्वेश्चन दिलंय बघा मी, चूज द सिनोनिम. म्हणजे आपल्याला सगळ्यांना कळतच असेल की आपल्याला समानार्थी शब्द निवडायचा आहे, परंतु कसा, तो समानार्थी शब्द तुम्हाला कसा निवडायचा आहे, कॉन्टेक्स्च्युअल. कॉन्टेक्स्च्युअल म्हणजे काय, हा जो शब्द वापरलाय कुठल्या संदर्भात वापरलाय, याचा अर्थ याचा सिनोनिम याच्यामध्ये काय असेल. जसं की एक्झाम्पल बघूया. आता इश्यू समजा शब्द मी घेतला तर इश्यू बऱ्याच जणांना माहित असतो की इश्यू म्हणजे प्रॉब्लेम असतो, परंतु तसंच नाही आहे ना. इश्यू वर्ब पण असू शकतो. आय विल इश्यू अ बुक फ्रॉम द लायब्ररी. हा इश्यू म्हणजे बुक, आपण एखादी बुक लायब्ररीमधनं आपण काढतोय त्याचं झालं.
एखादी कपल म्हणते डॉक्टरकडे गेल्यानंतर की आम्हाला इश्यू नाही आहे, म्हणजे याचा अर्थ काय होतोय, आम्हाला काही चाइल्ड नाही आहे, बरोबर ना, म्हणजे संतान पण होऊ शकतो. याला आपण म्हणतो कॉन्टेक्स्ट. कॉन्टेक्स्ट म्हणजे एक शब्द दुसऱ्या शब्दाशी जुळलेला असतो, त्याच्यामध्ये त्याचा काय अर्थ आहे. तर आपण हे बघा, अंडरलाईन वर्ड जो आहे हा सॉरी, याचं सिनोनिम विचारलं. तर काय म्हणते हा वाक्य, आय फील सॉरी फॉर यू बिकॉज युअर स्कोर इज व्हेरी लो. मग याच्यामध्ये आपल्याला सिनोनिम्स दिलेत बघा, याच्यासाठी ऑप्शन दिलेत. हा अपोलोजाइज आहे, हा पेनिटंट आहे, हा सारो आहे आणि हा चिअरफुल आहे. इंग्रजीमध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो, की जेव्हा तुम्हाला पर्याय दिलेली असतात तर त्या पर्यायापैकी एक ऑप्शन बरोबर आहे आणि 3 ऑप्शन चुकीचे आहेत. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला काय कळली पाहिजे, फरक, ज्याला आपण डिफरन्स म्हणतो. समजा ऑप्शनमध्ये तुम्हाला फरक बघता येत असेल तर काय करता येतं, तुम्हाला निवडणं फार सोयीचं जातं. निवडणं आणि वगळणं ही आपण एक प्रोसेस बघू शकतो, ज्याला आपण म्हणू शकतो एलिमिनेशन आणि सिलेक्शन. आता आपण हे अप्लाय करून बघूया आणि त्याच्यासाठी आपण एक लॉजिक पण बघूया, बरोबर. ही जी प्रोसेस आहे, एलिमिनेशनची जी क्रिया आहे, ही तुम्हाला फार उपयुक्त ठरते कुठल्याही परीक्षेमध्ये, इंग्रजी विषयासाठी खास करून. जसं बघा, सॉरी विचारलंय, याचं सिनोनिम तर हा अपोलोजाइज आहे, हा पेनिटंट आहे, सॉरो आहे आणि चिअरफुल. आता आपण कशाबद्दल बोललो की फरक आपल्याला दिसला पाहिजे. मग फरक काय दिसतंय बघा, हा फरक आहे, हा वर्ब आहे म्हणजे क्रियापद आहे. हा पेनिटंट बघा ऍडजेक्टिव्ह आहे. आता तो कसा होतोय मी ते पण तुम्हाला नंतर सांगेन. सॉरो म्हणजे दुःख, म्हणजे हा आपल्याला कळलं पाहिजे की हा नाऊन आहे. याचा ऍडजेक्टिव्ह सॉरो फुल होतो, बरोबर. आणि चिअरफुलला फुल लागले म्हणजे प्रश्नच येत नाही, हा ऍडजेक्टिव्ह आहे. तर इंग्रजीतली जी शब्द आहेत ती जेव्हा आपण शब्दसाठा वाढवतो किंवा इंग्रजीच्या शब्दांचा जेव्हा ज्ञान घेतो तेव्हा आपल्याला कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. कुठलाही शब्द आपण करतोय ना तेव्हा त्याचं ग्रॅमर आपल्याला तेव्हाच लक्षात घेता आलं पाहिजे, की हा वर्ब आहे की नाऊन आहे की ऍडजेक्टिव्ह आहे की ॲडवर्ब आहे की प्रेपोजिशन आहे की कंजंक्शन आहे, बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे नेहमी शब्दांचे टोन्स असतात. टोन्स म्हणजे कसं आपण समजूया, जसं डिस्ट्रॉय, डिस्ट्रॉयचा टोन आपल्याला कळूनच येतो की हा निगेटिव्ह आहे, एखाद्या गोष्टीचा नाश करणं. डेव्हलप म्हणजे आपल्याला कळतं की काहीतरी विकास करण्याबद्दल बोलतोय, इव्हॉल्व करणं, है ना. तर त्याचा टोन काय जातोय, पॉझिटिव्ह. म्हणजे आपल्याला काय कळतं, पॉझिटिव्ह टोन आणि निगेटिव्ह टोन हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि नंतर येतं कॉन्टेक्स्ट, म्हणजे ह्या कॉन्टेक्स्टमध्ये या शब्दाचा अर्थ काय असेल हे आपल्याला समजा डेव्हलप करता आली तर आपण इंग्रजीमध्ये लवकरात लवकर चांगला स्कोर करू शकतो. जसं आपण याच्यामध्ये बघूया. आता हा जो सॉरी आहे, फील नंतर बघा नेहमी ऍडजेक्टिव्ह येतो, आय फील बॅड. आपण बॅडली म्हणत नाही बरं का, आय फील बॅडली नाही, आय फील बॅड, है ना. आय फील हंग्री, बरोबर आहे, हंग्रीली म्हणत नाही, आय फील थर्स्टी. म्हणजे फील नंतर काय येतो, ऍडजेक्टिव्ह. तर सॉरी हा ऍडजेक्टिव्ह आहे, याचा आपल्याला समानार्थी शब्द निवडायचा आहे. तर एक आपल्याला याचा नियम बघावा लागेल. काय नियम असतो शब्दांचा कधीही सिनोनिम आणि अँटोनिम करताना, ते कधी विसरू नका तुम्ही. कुठल्याही शब्दाचा सिनोनिम किंवा अँटोनिम आपल्याला निवडायचा असला तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, की ज्या शब्दाचा सिनोनिम आणि अँटोनिम निवडायचा आहे त्याचा आणि जे ऑप्शन्स आहेत त्यांचा ग्रॅमॅटिकल क्लास बदलता कामा नये. म्हणजे काय म्हणतोय मी, समजा हा ऍडजेक्टिव्ह आहे तर याचा आपल्याला समानार्थी शब्द निवडायचा तर तो पण काय असायला हवा, ऍडजेक्टिव्हच असायला हवा. समजा इथं वर्ब असतं तर आपण काय निवडलं असतं, यांच्यापैकी वर्ब. ॲडवर्ब असतं तर ॲडवर्ब, मग ते सिनोनिम असो किंवा अँटोनिम असो. हे कळलं तुम्हाला. म्हणजे आपण मराठीमध्ये नाही म्हणत का, आता दुःख आहे तर त्याचा सिनोनिम काय होईल, निराशा असू शकतं, है ना. पण निराश होणार नाही ना, दुःखी आहे तर निराश होईल, बरोबर. किंवा आपण अँटोनिम निवडलं तर सुख आणि दुःख, असं हिंदीमध्ये म्हणतो आपण, सुख आणि दुःख, सुखी दुःखी. बघा ग्रॅमॅटिकल क्लास बदलता कामा नये. तर मग आपल्याला काय कळतं, सॉरी समजा ऍडजेक्टिव्ह आहे तर आपल्याला हे कळलं पाहिजे हा वर्ब आहे, म्हणजे हा ऑप्शन आपण काय केलंय बघा, एलिमिनेशन केलंय. हा सॉरो नाऊन आहे म्हणजे आपण काय केलंय, एलिमिनेशन. परंतु त्याच्यासाठी आपल्याला काय दिसलं पाहिजे, फरक. हा, तो फार महत्वाचा विषय, ती मुख्य अट आहे आपली. आता बघा दोन ऑप्शन आपल्याला उरलेत. आता चिअर हा कॉमन आहे आणि बघा ह्या सगळ्या परीक्षा होतात त्यांच्यामध्ये जे इंग्रजी विचारलं जातं त्याला जनरल इंग्लिश म्हणतात. म्हणजे असली इंग्रजी वापरतात ते की जे जनरली तुम्हाला कळेल. म्हणून याच्यामध्ये एक क्रायटेरिया असतो की एनी ग्रॅज्युएट कॅन अप्लाय. मग ग्रॅज्युएशन कुणाचं कुठल्याही विषयात झालेलं त्याला फरक पडत नाही, ते एक कॉमन इंग्लिश देतात. आता हा इतका कॉमन वर्ड आहे चिअरफुल. आपण म्हणतो ना चिअर गर्ल्स, क्रिकेट वगैरे बघताना की ते उड्या मारतात, सिक्सर वगैरे मारलं की, आणि ते दारू वगैरे पिताना लोक म्हणतात नाही का चिअर्स. आपल्याला माहित आहे की याचा टोन काय आहे, पॉझिटिव्ह आहे. आता याचा टोन बघा तुम्हाला पहिल्या कळतं की निगेटिव्ह आहे, म्हणजे हा ऑप्शन पण आपण काय केला, एलिमिनेट केला. मग आपण सिलेक्ट कुठला ऑप्शन करणार, पेनिटंट. पेनिटंट म्हणजे काय होतं, जो पश्चातापाने भरलेला आहे, जो अपॉलॉजेटिक आहे, अपॉलॉजाइज नाही अपॉलॉजेटिक आहे, जो सॉरोफुल आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो सॉरी म्हणजे काय, सॅड. तर बघा जेव्हा कॉन्टेक्स्च्युअली तुम्हाला सिनोनिम आणि अँटोनिम विचारतात तर तेव्हा आपल्याला ही ट्रिक अप्लाय करता आली पाहिजे, तेव्हाच आपण म्हणू की आपलं इंग्रजी चांगलं आहे. आता बघा
काही प्रश्न आपण मुद्दाम बघूया. हा तलाठीचा प्रश्न आहे. आता जी तलाठीची परीक्षा झाली होती म्हणजे एका वर्षापूर्वी 2023 मध्ये, तर त्याच्यामध्ये हा शब्द विचारला होता इम्परेटिव्ह. आता इम्परेटिव्हला बघा TIV लागलाय, म्हणजे आपल्याला हे कळलं पाहिजे का याचा अँटोनिम निवडायचा आहे. मग आपल्याला हे कळलं पाहिजे का हा ऍडजेक्टिव्ह आहे. आता कुठल्याही वर्डला TIV किंवा SIV लागतं तर बघा ते ऍडजेक्टिव्ह होतात. कसं? प्रोग्रेसचं प्रोग्रेसिव्ह, ॲग्रेशनचा ॲग्रेसिव्ह, पजेसचं पजेसिव्ह, बरोबर. कॉम्पिटचं कम्पेटिटिव्ह, हा इलेक्टिव्ह, हा फॅलसी. बघा फॅलसी म्हणजे काय? CY वाले शब्द, CY वाले शब्द तुम्ही बघा कुठलेही, जसं कन्सिस्टन्सी आहे, परसिस्टन्सी आहे, किंवा CE वाले शब्द डॉमिनन्स आहे, इम्पॉर्टन्स आहे, ही असतात नाऊन. मग आपल्याला हे कळलं पाहिजे का हा नाऊन आहे. आणि ट्रूथ आपल्याला कळतंच की हा सत्य आहे म्हणजे हा नाऊन आहे. ट्रू ऍडजेक्टिव्ह असतं, बरोबर. मग हा पण नाऊन आहे म्हणजे आपण काय करणार? ही दोन्ही ऑप्शन्स एलिमिनेट करणार. आता आपण एक्झॅक्टली कुठला प्रश्न डिस्कस करतो मित्रांनो? जो परीक्षेमध्ये विचारलेला होता. आता आपल्याकडे दोन शब्द उरलेत बघा. मग इम्परेटिव्हचं तुम्हाला काय माहित पाहिजे? जेव्हा तुम्ही शब्दसाठा वाढवताय तेव्हा ऍटलीस्ट तुम्हाला काय डोक्यात घ्यायला पाहिजे की याचा टोन काय आहे. इम्परेटिव्ह म्हणजे असतं आवश्यक, एखाद्या गोष्टीसाठी इसेन्शियल. जसं आपण म्हणू शकतो की वॉटर इज इम्परेटिव्ह, है ना. सब्जेक्ट अँड वर्ब ॲग्रीमेंट ग्रामरमध्ये जे आपण करतो, इट इज इम्परेटिव्ह दॅट सब्जेक्ट शुड अग्री विथ द वर्ब, याला म्हणतात इम्परेटिव्ह. म्हणजे आपल्याला काय कळतं? इंटेग्रल. आपण म्हणतो ना हा इंटेग्रल पार्ट आहे, याचा अविभाज्य घटक आहे, त्याला आपण वेगळं करूच शकत नाही, म्हणजे तो त्याचा इसेन्शियल पार्ट आहे. मग हा पण काय होतोय? सिनोनिम होतोय. आपण टोन नुसार जातो. आता इथं ग्रामर अप्लाय केला, इथं टोन अप्लाय केला, हा पण ऑप्शन एलिमिनेट केला आपण. आणि मग झालंय इलेक्टिव्ह. आता इलेक्टिव्हचा अर्थ काय होतो? अननेसेसरी, ज्याची काहीही गरज नाही. अननेसेसरी. अशा प्रकारे इंग्रजी सॉल्व्ह करण्याची आपण पद्धत समजा अंगीकारली तर नक्कीच आपल्याला यश मिळू शकतं. त्याच्यासाठी मी अजून बेसिकचे व्हिडिओज पण तुमच्यासाठी बनवणार आहे. आता बघा हा पण एक प्रश्न आपण बघूया. आता फिल इन द ब्लँक. याच्या अगोदर आपण काय केलं? सिनोनिम आणि अँटोनिम. आता फिल इन द ब्लँक मध्ये काय विचारलंय? हा 5 सप्टेंबरला विचारलेला प्रश्न आहे 2023चा तलाठीचा. ही रॅन. आता याच्यामध्ये आपण समजा फरक बघण्याचा प्रयत्न केला तर तो आपल्याला दिसणार नाही. का दिसणार नाही? कारण एक्झामिनरनी सगळी जी ऑप्शन्स याच्यामध्ये दिलेली आहेत ती सगळी विकल्प काय आहेत? ग्रॅमॅटिकली करेक्ट आहेत. हा बघा ऍडवर्ब आहे, हा पण ऍडवर्ब आहे, हा पण ऍडवर्ब आहे, हा पण ऍडवर्ब आहे, कारण हे ऍडजेक्टिव्ह प्लस LY आपल्याला दिसतं. आता बघा ही रॅन. आता हा शब्द बघा स्लोली आणि रिलक्टंटली. या दोघांचा टोन बघा सेमच असतो. रिलक्टंटली म्हणजे काय? नाखुशीने, अनविलिंगली. स्लोली. हा शब्द दिला लेजरली. लेजरली म्हणजे पण काय? एकदम शांत गतीने, धीम्या गतीने, फुरसतीने आपण म्हणतो. मग हा शब्द आणि हा शब्द बघा, तिघांचाही टोन सेम आहे, तिघांचाही टोन नेगेटिव्ह आहे, हा ना, याच्या संदर्भात. मग आपल्याला काय कळतं की फ्रँटिकली म्हणजे फरक दिसला तर आपण ऑप्शन. आता काही काही मुलं काय करतात या प्रश्नामध्ये पूर्णपणे गोंधळून जातात. त्यांना वाटतं की स्लोली पण असू शकतं, रिलक्टंटली पण असू शकतं, लेजरली पण असू शकतं. आता आपल्याला काय कळलं पाहिजे? अरे ही जी तिन्ही शब्द आहेत त्या तिघांचाही जो अर्थ जातोय कॉन्टेक्स्टमध्ये तो सेमच जातोय. मग हा समजा पर्याय आपण निवडतोय तर हा का नाही निवडणार? हा का नाही निवडणार? अशा प्रकारची रिझनिंग आपली असली पाहिजे. मग आपल्याला कळतं फ्रँटिकली. फ्रँटिकली म्हणजे वेड्यासारखं. तो वेड्यासारखं धावला कशाला? आगगाडीला पकडायला. आता अजून एक शब्द आपण बघूया, सिनोनिम दिले याच्यामध्ये. हा पण 2023चा आहे. आता प्रिमिटिव्ह शब्द विचारलाय आणि याचं यांनी सिनोनिम विचारलंय. आता बघा बऱ्याचदा मुलांना काय वाटतं की प्रिमिटिव्ह शब्द माहीतच नसला तर, असा विचार करतात. मी बऱ्याचदा ऑफलाईन जेव्हा आम्ही क्लासेस घेतो तर मी त्या दिवशी पण हा प्रश्न विद्यार्थ्यांना दिला होता. त्यांना म्हटलं की समजा हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे तर आपल्याला हा शब्द माहीत असणं गरजेचं आहे की नाही. सगळ्या विद्यार्थ्यांनी काय उत्तर दिलं माहिती आहे का? की याचा अर्थ आपल्याला माहित पाहिजे. समजा याचा अर्थच माहित नसेल तर आपण सॉल्व्ह कसं करणार? हा अप्रोच असू शकत नाही. आता बघूया. प्रिमिटिव्ह आहे, शब्द काय दिलाय? एन्शंट. एन्शंट म्हणजे प्राचीन. आता हा आपल्याला माहिती आहे शब्द. मॉडर्न आता कुणाला माहित नसेल, मॉडर्न सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्यानंतर ऍडव्हान्स हा पण माहिती आहे. आणि एक इव्हॉल्व दिले वर्ड, इव्हॉल्ड, है ना. आता बघा हा जो शब्द आहे मॉडर्न, ऍडव्हान्स आणि इव्हॉल्व, ह्या तिन्हीचा एकच ग्रुप बनतो की नाही? आता तिघांचा टोन बघा सेम आहे. इव्हॉल्व म्हणजे जे विकसित आहे, डेव्हलप्ड आहे. मॉडर्न म्हणजे एकदम अद्ययावत आहे. आणि ऍडव्हान्स म्हणजे पण प्रगत आहे. आता प्रगत झालं, अद्ययावत झालं किंवा विकसित झालं, ह्या तिघही शब्दांचा मराठीमध्ये सुद्धा समजा अर्थ आपण बघितला तर आपल्याला काय कळतं? एकसारखे शब्द आहेत. मग आपल्याला हे तिन्ही ऑप्शन एलिमिनेट करता आली पाहिजेत आणि आपल्याला ऑप्शन निवडता आला पाहिजे. एन्शंट. एन्शंट म्हणजे प्रिमिटिव्ह. प्रिमिटिव्ह म्हणजे प्रीमॉर्डियल. हा पण एक शब्द असतो आणि बऱ्याचदा विचारलाय त्याच्यामुळे मुद्दामून लिहितोय. प्रीमॉर्डियल जे प्राचीन. एन्शंट जसे प्रिमिटिव्ह फार्मिंग, अगोदर नांगराने वगैरे शेती करायची, त्याला आपण प्रिमिटिव्ह फार्मिंग म्हणतो. तर याच्यामध्ये आपण काय आता अप्लाय केलेलं मित्रांनो? अप्रोच. एक अप्रोच पण आपल्याला डेव्हलप करायचं, पण त्याच्यासाठी काय आपल्याला थोडं समजावं लागेल? ग्रामर, शब्दांचा टोन आणि कॉन्टेक्स्ट.
आता हा जसा शब्द दिलाय मुद्दाम, आता इनव्हॅल्युएबल समजा तुम्ही विचार करा की हा शब्द तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलाय आणि याचा तुम्हाला त्यांनी विचारलं की याचा अँटोनिम सांगा, तर तुम्हाला काय वाटतं 90% विद्यार्थी कुठला शब्द निवडतील माहितीये का? इनव्हॅल्युएबल. आणि ते आतल्या आत फार आनंदी पण होतील, खुश पण होतील, त्यांना वाटतं का अरे हे तर आपल्याला असेच मार्क्स भेटले. पण बघा आता इनव्हॅल्युएबल वर्ड आहे तर याचा टोन तुम्हाला माहित पाहिजे, बरोबर ना? याचा टोन बघा पॉझिटिव्ह आहे. तर आपण जे टोनच्या संदर्भात बोलत होतो ना, ते तुम्हाला परत क्लिअर करायला मी अजून हा शब्द घेतलाय आणि एकदम कॉमन शब्द घेतलाय, जो बऱ्याचदा आपण बघतो सरळ सेवेच्या एक्झाममध्ये विचारलेला शब्द फ्लॅमेबल, इनफ्लॅमेबल. नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो, फ्लॅमेबल आणि इनफ्लॅमेबल दोघांचा अर्थ एकच असतं. कंबस्टिबल, ज्याला म्हणतो आपण ज्वालाग्रही, जे लवकर पेट घेतं. पेट्रोल कसं आहे, म्हणून आपण बघतो ना ते ट्रक वगैरे जातं इंडियन ऑइलचं किंवा एचपीचं, त्याच्या मागे लिहिलं असतं हायली फ्लॅमेबल, हायली इनफ्लॅमेबल म्हणजे ज्वालाग्रही. तर बघा प्राइसलेस याचा टोन पॉझिटिव्ह आहे. तुम्ही ऍड बघितली असेल धोनीची, मास्टर कार्डची यायची, क्योंकि कुछ खुशी आहे प्राइसलेस. तर प्राइसलेसचा टोन पॉझिटिव्ह आहे. हा व्हॅल्युएबल बघा, याचा सुद्धा टोन काय आहे? पॉझिटिव्ह आहे. आपल्याला याचा अँटोनिम निवडायचं हे विसरू नका. मग याचा टोन काय आहे? पॉझिटिव्ह आहे. आता रिवॉर्ड बद्दल आपण बघितलं तर रिवॉर्ड आपल्याला कळलं पाहिजे की हा नाऊन आहे आणि हा पण पॉझिटिव्ह आहे आणि हा ऍडजेक्टिव्ह दिलेला आहे, कारण याचा सफिक्स आपल्याला दिसतो तो आहे एबल. तर एबल वाले जे काही शब्द असतात ते सगळी ऍडजेक्टिव्ह असतात. मग हा पण चुकलेला, हा पण चुकलेला, हा पण चुकलेला, म्हणजे आपण एलिमिनेट केलेले तिन्ही ऑप्शन. मग आपसुकच आपण ऑप्शन निवडून न्यूगेटरी. मग आपल्याला ह्या शब्दाचा अर्थ माहिती आहे की नाही माहिती आहे, याचा काही परिणाम होणार नाही, एक्झामिनरवर पण होणार नाही, तुमच्यावर पण होणार नाही, तुम्हाला याचे मार्क्स मिळतील. तर याला म्हणतो आपण अप्रोच. तर आपल्याला इंग्रजी समजून घ्यायचं आहे, तर मी तुम्हाला काय सांगितलं मित्रांनो, व्होकॅब्युलरी आणि ग्रामर याचा एक परफेक्ट कॉम्बिनेशन बनवा. त्याच्याशिवाय आपला कॉम्प्रिहेन्शन डेव्हलप होणार नाही, त्याच्याशिवाय आपण कुठली परीक्षा पास करू शकत नाही. आता हा पण विचारलेला एक प्रश्न आहे, धर्मदाय आयुक्त, बरोबर. याच्यामध्ये म्हटलंय की ऑड वर्ड तुम्हाला ओळखायचं आहे. आता बघा, हेट, अबॉरन्स, लोड आणि लव. आता अबॉर तुम्ही समजा कधी शब्द ऐकला असेल तर तुम्हाला काय माहित करायला पाहिजे होतं की ह्या शब्दाचा टोन काय आहे. जसं क्रिमिनल्स कसे असतात, अबॉरिबल, निंदनीय असतात. लोथसम, हा बघा एकच टोन आहे, सेमच आहेत शब्द. याच्यामध्ये पण आपल्याला परत काय दिसलं पाहिजे, डिफरन्स. आपल्याला समजा डिफरन्स दिसलं तर आपण ताबडतोब कुठला ऑप्शन निवडणार, लव, कारण याचा टोन बघा पॉझिटिव्ह आहे. कळतंय ना? म्हणजे प्रत्येक वेळेस प्रत्येक शब्दाचा अर्थ माहितीच असला पाहिजे हे पण गरजेचं नसतं, ते आपल्याला समजावं लागेल. नाही तर बऱ्याचदा विद्यार्थी काय करतील, असला प्रश्न बघितला, असला शब्द बघितला की ते तेव्हाच पूर्णपणे ते आपली आशा सोडून टाकतील की अरे हे आपल्याला जमणारच नाही. असं कसं जमणार नाही? त्याच्यासाठी आपल्याला एक अप्रोच डेव्हलप करावा लागेल, जो मी तुम्हाला नेहमी सांगतो. आता फिल इन द ब्लँकचा अजून एक प्रश्न आपण बघूया. याच्यामध्ये आपल्याला काय कळते बघा. ॲज द सन फिलर सेट, सेट्स, हॅज सेट, सेटिंग. आता काय परत आपण बोललो होतो की आपल्याला फरक दिसला पाहिजे, म्हणजे आपण काय करू शकू, एलिमिनेशन. आणि एलिमिनेशन केलं की आपसुक, म्हणजे अगोदर तुम्हाला फरक दिसला पाहिजे. फरक दिसला की आपण काय करणार, व्हेरीफाय करणार. व्हेरीफाय केलं की काय होईल, एलिमिनेशन होईल. आणि एलिमिनेशन केलं की काय होईल, सिलेक्शन होईल. बरोबर ना? मग आता ही प्रोसेस आपण याच्यामध्ये अप्लाय करून बघूया. बरं, एलिमिनेशन करायला काय, तो एक वाक्य दिलं, त्याच्यामध्ये काही अजून महत्वाचे शब्द आहेत, त्याचा आपल्याला आधार घेता आला पाहिजे. जसं याच्यामध्ये म्हणतंय ॲज द सन, हा सिंग्युलर आहे. आता सेट कसा आहे वर्ब, याचा V1 सेट, याचा V2 पण सेट, म्हणजे पास्ट टेन्स, पास्ट पार्टिसिपल. आणि याचा प्रेझेंट पार्टिसिपल तो पण सेटच असतो. सेट सेट सेट, कट कट कट, पुट पुट पुट, बरोबर ना? ओव्हर द होरायझन द बर्ड्स चर्प. आता बघा, हा सब्जेक्ट आहे आणि हा वर्ब याच्यामध्ये V1 मध्ये दिला, म्हणजे याच्यावरून आपल्याला कळलं पाहिजे की सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. आणि हा जो ॲज आहे हा आहे कंजंक्शन. आणि कंजंक्शन नेहमी काय देतं बरं का, पॅरललिझम. पॅरललिझम म्हणजे काय असतं, कंजंक्शन बरोबर इकडे नाऊन आहे तर कंजंक्शन नंतर तिकडे पण काय असेल, नाऊनच असेल. जसं आपण एक प्रॉडक्टचं नाव बघूया, फेअर अँड लवली. आता फेअर ऍडजेक्टिव्ह आहे तर लवली पण ऍडजेक्टिव्हच आहे ना, फेअर अँड हँडसम. तुम्ही कुठलंही घ्या. फुल और काटे समजा आपण पिक्चरचं नाव घेतलं तर और कंजंक्शन आहे ना, मग फुल नाऊन तर काटे पण नाऊन, बरोबर. मग याच्यामध्ये आपल्याला कळलं पाहिजे की इथं आपल्याला कुठला टेन्स वापरायचा आहे, कारण इथं जो टेन्स वापरलाय तो कुठला टेन्स आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स, बरोबर. मग आपल्याला काय कळतं, हा प्रेझेंट परफेक्ट आहे, हा आपण वगळणार. मग सिंपल प्रेझेंट टेन्स बद्दल बोलतोय तर हा प्लुरल आहे आणि हा काय आहे, हा सिंग्युलर आहे, कारण याला आपण म्हणतो V5. हा V5 आहे, सिंग्युलर आहे. हा V1 आहे, हा प्लुरल आहे. आता आपला सब्जेक्ट बघा काय आहे, सन, सूर्य, हा सिंग्युलर आहे. मग आपल्याला लगेच काय कळलं पाहिजे की हा ऑप्शन चुकीचा आहे, हा आपण अगोदरच एलिमिनेट केलाय. आता याच्यामध्ये सेटिंग आलंय. आता कुठल्याही सब्जेक्टचा वर्ब डायरेक्टली
विदाऊट ऑक्झिलरी वर्ब V4 किंवा V3 मध्ये कधी येतच नाही. जसं असं म्हणतो की आय गोइंग टू मीट यू, हे पूर्णपणे चुकलंय. आय एम गोइंग टू मीट यू हे बरोबर असेल, मग हा पण ऑप्शन चुकलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला ऑप्शनची निवड करता आली पाहिजे. म्हणजे मला सांगायचं काय तुम्हाला की सरळ सेवेसाठी इंग्रजी समजून घेताना आपल्याला काही गोष्टी बघायच्या आहेत की ग्रामर आणि व्होकॅब्युलरी आपल्याला सोबत करायचं आहे. आपल्याला एक अप्रोच डेव्हलप करायचा आहे, ज्याला आपण म्हणू शकतो प्रॅग्मॅटिक अप्रोच किंवा प्रॅक्टिकल अप्रोच. आता ह्या व्हिडिओच्या खालीच मी एक लिंक देतोय तुम्हाला, ज्याच्यामध्ये इंग्रजीची जी काही पार्ट्स ऑफ स्पीच आहेत त्याच्यामध्ये आपल्याला लवकरात लवकर कशी मास्टरी करायची आहे, इंग्रजीची व्होकॅब्युलरी कशी वाढवायची, हे सगळं मी डिटेलमध्ये दिलंय. तर तो व्हिडिओ नक्की बघा, तुमच्यासाठी फार उपयुक्त ठरेल. थँक्यू मित्रांनो.